गीतेतील कर्मयोगाचे सत्य स्वरूप याविषयी आपण माहिती घेऊ. हे माहिती संकलन गीता तत्वमंजिरी या पुस्तकातून केले आहे. या पुस्तकाचे लेखक आहेत श्री जगदीश सखाराम करंदीकर. साधारण 872 पाटपोट पानी हा ग्रंथ आहे. या ग्रंथाची किंमत 10 रुपये असून 1947 साली या ग्रंथाचे प्रकाशन झाले आहे. आणि या ग्रंथातीलच काही मुद्दे घेऊन आपण कर्मयोगासंबंधी सखोल अशी माहिती घेऊया. ही माहिती घेत असताना आपण 3 मुद्द्यांचा विचार करू. पहिला मुद्दा असा की कर्मयोगाचे सत्य स्वरूपाचा मूळ पाया काय, याची मूळ संकल्पना काय. दुसरा मुद्दा की याचं मूळ उद्देश काय आणि या कर्मयोगातील कर्म आणि योग याची फोड काय. आता मूळ पाया पाहत असताना गीतेतला 3ऱ्या अध्यायातील 5वा श्लोक आहे, न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. सर्व प्रकृतिजैर्गुणैः हा 5वा श्लोक गीतेतील कर्मयोगाचा पाया आहे. कारण भक्त किंवा ज्ञानी किंवा कर्ममार्गी यांना कर्म हे करावेच लागते. आपण कर्म न करता एक क्षणभरही राहू शकत नाही. शिवाय ज्ञान मार्ग किंवा भक्तिमार्ग यापेक्षा कर्ममार्गाची व्यापकता मोठी आहे. कारण आपण पाहतो ज्ञानमार्गी किंवा भक्तिमार्गी हे श्वासोच्छ्वास घेतल्याशिवाय एक क्षणभरही राहू शकत नाहीत. म्हणून केवळ ज्ञानमार्गी किंवा भक्तिमार्गी मनुष्य या कर्मभूमीवर आढळणे अशक्य आहे. म्हणून कर्मयोगामध्ये कर्म, भक्ती व ज्ञान यांचा सुरेख संगम आहे किंवा समुच्चय आहे. आपल्याला आता कर्मयोगाचा पाया समजला, कर्मयोगाचे शिखर समजले, उद्दिष्ट काय हे समजलं. आता हे उद्दिष्ट पाहत असताना मोक्ष हेच उद्दिष्ट आहे. गीतेतील 9व्या अध्यायातील 34वा श्लोक असं सांगतो की हे मुख्य कर्मयोगाचं शिखर आहे, म्हणजे उद्दिष्ट काय हे सांगणार आहे. मन्मना भव मदभक्तो मद्याजी माम नमस्कुरु. मन्मना भव मदभक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसि युक्तैव मात्मानं मत्परायणः. यामध्ये असं सांगितलेलं आहे की माझ्यात मन ठेव, माझा भक्त हो, मलाच नमस्कार कर आणि आत्म्याला माझ्याशी जोडून माझ्यामध्येच तू रत हो. मग तू मलाच प्राप्त होशील व मुक्त होशील. हे गुह्यतम ज्ञान या गीतेतील 9व्या अध्यायातील 34व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. आता आपण कर्मयोगाचा पाया पाहिला, उद्दिष्ट पाहिले. आता शब्दफोड पाहत असताना कर्मयोगाचे जे कर्म इथं अभिप्रेत आहे, कर्म हा जो शब्द आहे तो निष्कामपणे निरहंकार वृत्तीने व ईश्वरार्पण बुद्धीने केलेलेच कर्म होय असाच अर्थ त्यामध्ये आहे. आणि योग ह्या शब्दाचा अर्थ युज या धातूपासून झालेला आहे,
म्हणजे जोडणे, ऐक्य करणे, ईश्वराशी ऐक्यभाव यामध्ये अपेक्षित आहे. आता बऱ्याच वेळेला आक्षेप असा येतो की कर्मयोग म्हणजे कर्मकांड आहे का? स्थूल दृष्टीने ज्या कर्माच्या योगाने ईश्वर प्राप्ती होते ते कर्म म्हणजेच कर्मयोग असे म्हणता येईल. पण सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास नुसत्या कर्माने ईश्वर प्राप्ती होत नाही, तर निष्काम कर्माने चित्तशुद्धी होऊन आत्मज्ञान प्राप्ती होते आणि त्या आत्मज्ञानाने ईश्वराशी सायुज्यता लाभते, सायुज्यता प्राप्त होते. म्हणजे निष्काम कर्म, चित्तशुद्धी, आत्मज्ञान आणि मग मोक्ष या पायऱ्या यामध्ये अपेक्षित आहेत. परत एकदा मुद्दा असा की यामध्ये अपेक्षा असा की कर्मयोग म्हणजे नुसतेच कर्मकांड आहे का? तर नाही. तर कर्मयोग म्हणजे कर्मद्वारा ईश्वरार्चन करून त्या भक्तीने ईश्वर प्राप्ती करून घेणे होय. आता यामध्ये 18व्या अध्यायातील 45 श्लोक सांगतो, स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धी लभते नरः. म्हणजे आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म किंवा स्वाभाविक कर्मामध्ये जो तत्पर असतो, जो प्रामाणिक असतो, त्यालाच भगवत प्राप्तीच्या परमसिद्धीचा लाभ होतो. आता निष्काम कर्माने आपण म्हणतो आत्मज्ञान प्राप्ती होते, तर कशी होते याचा खुलासाच भगवंतानी श्रीकृष्णाने गीतेमध्ये केलेला आहे. पहिली पायरी आहे निर्द्वंद्व, दुसरी आहे नित्य सत्वस्थ, तिसरी आहे निर्योगक्षेम आणि चौथी आत्मवान. या एकूण 4 पायऱ्यांनी आत्मज्ञान प्राप्ती होते आणि नंतर मग मोक्ष आपल्याला मिळतो. आता ह्या 4 पायऱ्यांचा मुख्यतः विचार करायचा झाला तर निर्द्वंद्व म्हणजे क्रिया प्रतिक्रियेच्या पलीकडे. मला अमुकच एक फळ मिळावे या अपेक्षा विरहित निष्काम बुद्धीने कर्म करणे व नित्य सत्वस्थ म्हणजे रजोगुण व तमोगुणाचा निराश करून, या नाहीशी करून सत्वगुणाचा उत्कर्ष करणे, सत्वगुणाचा उत्कर्षणे कारण आणि सत्वगुणच नेहमी प्रभावित करणे, कारण सत्वगुणामुळे आत्मज्ञान होण्यास मदत होते. म्हणजे कर्मफलत्याग ही मोक्षमार्गातली पहिली पायरी व ईश्वरार्थ कर्म करणे ही दुसरी पायरी म्हणतात. याचाच अर्थ कर्मयोगाने ज्ञानप्राप्ती व मोक्षप्राप्ती होते, ज्ञानप्राप्ती व मोक्षप्राप्ती होते. आता यामध्ये कर्मत्याग, काहीच कर्म न करायची ही अट मात्र कुठेही नाही. सगुण उपासना निर्गुण उपासनेपेक्षा व्यवहारात आचरणात सोपी आहे व सगुण व निर्गुण उपासनेचे फळ एकच आहे, ते म्हणजे मोक्ष. आता हाच न्याय आपण कर्मयोग व ज्ञानयोगास लागू केला तर कर्मयोग आचरणात सोपा, म्हणजे ज्ञान आणि भक्ती योगापेक्षाही कर्मयोग आचरणात सोपा व तो आपण ईश्वरार्पण भावनेने आचरला तर या तिन्हीमध्ये मोक्ष आहेच. त्यामुळे हे अर्जुना तू कर्मयोगी हो असाच आदेश भगवंतानी अर्जुनाला दिलेला आहे. इथं ही गोष्ट आपण आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे. आता शेवटचा मुद्दा असा की गुलाबाला आपण घाणेरी म्हणा किंवा आणखीन काहीही म्हणा, असं जरी म्हटलं तरी त्याचा सुवास थोडाच लपणासा आहे, तो सुगंध हे देणारच. म्हणून या न्यायाने आपण गीतेला कर्मयोग शास्त्र म्हटलं तरी त्यातील संन्यास योग मार्ग, संन्यास मार्ग दुरावला जात नाही. उलट
कर्मयोगशास्त्र म्हटल्याने गीता अधिक समाजाभिमुख होते व सज्जनांची शक्ती वाढून समाज धर्माने बांधला जातो आणि समाजामध्ये धर्माची धारणा होते. धारयती इति धर्मः असं म्हटलेलं आहे. इथपर्यंत आपण कर्मयोगाचा अभ्यास केलेला आहे.